पुढे संताजी, हा राव. तुला तुझा बाप किती आवडतो? हा, त्याच्या बिगर जगूच शकत नाही मी. तो आहे म्हणून तर मी आहे ना. वय ना. मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोचायच्या आत बैरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे, नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. हा हा. 4 कोसावर आहे मालोजी, आणि ह्याच्या हातात फक्त 1 प्रहर. अरे बाप जाईल आजचा. चल चल चल. काय झालं? तू उभा काढतो ना ते आवरण केला. कोरपडे म्हणावं, कोरपडे. बहिर्जी गाण्यात म्हणाला तसं मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय? पण आज मराठ्यांना उलट पळावं लागलच. अण्णाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार. रामबीररावाचा निरोप आल्या बगर इथून निघायचं तरी कसं? घ्या, आला निरोप. ऑर्डर तलवारी. मोरपन, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. परत्यांचे. काय रे, निघायचं का? होय. हर हर निघायचंय पण उलट रायगडाकडे. लोक फिरले का? बाळा, हा, काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. कसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायच्या तुम्ही इथनं उलट पळायचं आणि भीमानं ते ओलांडून वाडे बोलायचे इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई. हा, अगं बाबू, खानाचं निशाण वर आलं की अरे खान काय त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता 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 काय, निघावं तर लागणारच. कंक आंबीरावानं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असेल. चाल बिजली. चला ना. वाडे बोलायचं, जंगल यायचं, लगा मावळायचं नाही. आज मराठी चूहों को एक साथ चुट चुट के मारूंगा. जंगल में रुको. रुको क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती. आप पुरानी बातें छोड़िए. ये अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर के भाग गए. मराठे भागे तो कई बार है, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीर राव के. नामुमकिन. हम्बीर राव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हम्बीर राव कहाँ है? कहाँ है? अरे अरे! लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस.
राव बहादूर खान परत फिरण्याआधी समधे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडगळीची जागा. संदाजी, वय